नमस्कार मंडळी, सात्विक सुगरणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवूया मऊ तोंडात विरघळणारी अगदी बाजार सारखी काजू कतली. मी इथे 300 ग्राम काजू घेतले आहेत. हे काजू मिक्सरमध्ये चालूमन असा करत बारीक पावडर करून घेते. आता ही पावडर चाळणीने चाळून घेऊ. चाळल्याने मिश्रण एकदम गारगोटी सारखं मऊ होतं आणि कतली सेटही सुंदर होते. चाळलेल्या काजू पावडर मध्ये आपण टाकू अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर आणि हलक्या हाताने सगळं मिश्रण एकत्र करून घेऊ. गॅसवर एक जाड तळ्याची कढई ठेवू. त्यामध्ये टाकू पाऊण कप पाणी आणि 1 वाटी साखर. आता हे मिश्रण छान उकळवून घेऊ. पाक खूप घट्ट नको, एक हलकासा तार यावा इतपतच. पाक जास्त झाला तर कतली कडक होऊ शकते. एक तार झाला की मी गॅस बंद केला आणि त्यात काजूचं मिश्रण टाकून छान एकजीव होईपर्यंत परतून घेते. मिश्रण थोडं कोमट झालं की एक बटर पेपर घेऊ. त्यावर मिश्रण टाकू आणि हलक्या हाताने दाबत बटर पेपरच्या साह्याने छान मळून घेऊ. हाताला तूप लावू नका, बटर पेपर पुरेसा असतो. तुम्ही तूप लावल्याने चवीत हलका बदल येतो. आता हे मिश्रण आपण लाटण्याने लाटून घेऊ. त्रिकोणी किंवा चौकोनी वड्या पाडू आणि त्यावर चांदीचा वर्क लावू. अशी तयार झाली आपली सात्विक काजू कतली. मऊ तोंडात विरघळणारी, अगदी सात्विक आणि छान. घरच्या घरी इतकी सुंदर कतली बनवणं खरंच खूप सोपं आहे. फक्त प्रपोर्शन आणि टिप्स लक्षात ठेवल्या की झालं. सात्विक, स्वच्छ आणि घरगुती चवीची काजू कतली जरूर करून बघा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा.